यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवणाची। जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय असा आहे की त्या संप्रदायामध्ये सर्व प्रकारचे लोक, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र ठिकाणी येऊन वारीची वाटचाल करत असतात। अशाच पद्धतीने आपण जर बघितलं तर वारीच्या वाटेवर चालत असताना अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी असतात। तरुण असतात, आबाल असतात, वृद्ध असतात, म्हातारे असतात। परंतु आज या ठिकाणी प्रवास चालू असताना असे काही दृश्य आपल्याला दिसत आहे की तरुण मुली देखील या वारीमध्ये समाविष्ट आहेत। तशाच पद्धतीने आपल्या पुढे या ठिकाणी एक तरुण दिदी आहेत। काय वाटतं दिदी, कशा पद्धतीने या ठिकाणी तू वारीमध्ये आली आहे आणि कसा प्रवास नेमका तू करते? आमच्या परिवारामध्ये वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत। तसंच लहानपणापासूनच आमच्यावर हे संस्कार असल्याने माझ्यामध्ये पांडुरंगाच्या भक्तीची ओढ निर्माण झाली। त्याबद्दल मी काही सांगू इच्छिते। लहानपणी मी पंढरीचा राजा हा पिक्चर बघितला। त्यामध्ये त्या मुलाचे आईवडील, आजी आजोबा वारी करायचे। त्या मुलाला फार ओढ होती विठ्ठलाच्या दर्शनाची, परंतु ते त्याला नाही म्हणायचे वारीला येण्यासाठी। तिथे तू चुकशील, हरवशील असं म्हणायचे। आणि असं असताना त्याचे आईवडील वारीला गेले, त्याला घरी ठेवून गेले। आणि अशा वेळेला स्वतः पांडुरंग त्याला दर्शन द्यायला आले तिथे। ते बघितल्यानंतर माझ्या मनातील भक्तीची ओढ अधिकच दृढ झाली आणि मला असं वाटायला लागलं की आपणही ही वारी करावी। आणि पुढे शिक्षणाच्या ओघात मला वारी करायला जमलं नाही किंवा तेव्हा मी लहानही होते, त्यामुळे आईवडिलांनीही परवानगी दिली नाही। परंतु आज मी माझ्या आईसोबत इथे वारीसाठी आलेली आहे आणि फार आनंद होत आहे। वारी हा एक अनुभव आहे आणि हा अनुभवताना फार आनंद होत आहे। पांडुरंगाची ही आनंदाची वारी अशीच पुन्हा पुन्हा माझ्याकडनं व्हावी अशी माझी इच्छा आहे। तुझं नाव काय? तू नेमकी आली कुठून? माझं नाव यशस्वी नारायण नाठे। मी गोंदे दुमाला इगतपुरी गोंदे इथनं आलेली आहे। पाथर्डी गावच्या दिंडीमध्ये आम्ही आहोत। माझे मामा समाधान महाराज चुंबळे हे एक गायनाचार्य आहेत आणि ज्याप्रमाणे माझ्या आईकडनं हा वारसा मला मिळाला त्या पद्धतीनेच माझ्या वडिलांकडनं, माझ्या वडिलांचं नाव नारायण नाठे, त्यांचं देखील कुटुंब एक वारकरी कुटुंब आहे आणि तिथनं देखील वारकरी संप्रदायाचे संस्कार माझ्यामध्ये दृढ होत गेले आणि त्यामुळेच मी वारकरी संप्रदायामध्ये अधिकच शिरत गेली। तसं जर आजकाल बघायला गेलं तर बरेचसे तरुण मुलं मुली कॉलेजच्या नादामध्ये, कॉलेजच्या दुनियेत वेगळीकडेच भरकटतात, पण या देवधर्माकडे वळताना काही दिसत नाही। परंतु वारीमध्ये चालत असताना असेही काही मुलं तरुण आहेत, तरुण मुली आहेत की कॉलेजमध्ये शिकत असताना देखील या पंढरीच्या विठुरायाकडे पायी प्रवास करत असतात। तसंच ही या ठिकाणी दिदी देखील आहेत। दिदी, समजा तू पंढरपूरला गेली आणि पांडुरंगराय तुला प्रसन्न झाले, नेमकं तू त्यांच्याकडे मागेल का? या संपूर्ण समाजासाठी, तुझ्या कुटुंबासाठी काय मागू इच्छिते? आपली जी तरुण पिढी आहे ती सध्या फारच मोबाईलकडे वळलेली आहे। अशा तरुण पिढीने या वारकरी संप्रदायामध्ये समाविष्ट व्हावं असं मला वाटतं। मी पांडुरंगाकडे नक्की मागेन की सर्व तरुण पिढीने त्याच्याकडे यावं। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।